गाइस, आज आपण ना कोळंबीचा रस्सा बनवायचा आहे। हे बघा मी सोलून ठेवलेली आहे आणि हिला धुवून पण ठेवली आहे आणि त्याचं सामान मी सगळं काढून ठेवले मटेरियल। हे ओला नारळ आहे अर्धी वाटी, हा लसूण आहे, मला एवढा नाही घ्यायचा, थोडा कमी करते। आणि हे बघा ह्याचं वाटण काढून ठेवले। हे कांदा आहे, टोमॅटो, कोथिंबीर आणि हे कढीपत्ता, ह्याला पण आपण सगळ्याला एकत्र घेऊन वाटूया आणि आपण त्याचं वाटण करून आता घ्यायला तयारी करूया। आता हळद कालवून ठेवते। आपल्याला ह्याचा चमचमीत रस्सा बनवायचा आहे। ह्याला मी कालवून घेते, बघा तुम्ही बघू शकता। ह्याला असं चांगलं मिसळून घेऊया आपण। खूप दिवसांनी बनवते मी हे। आता याला असंच ठेवूया 5-10 मिनिट। हे बघा मी बर्फामध्ये ठेवलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं बर्फ आहे ह्याच्यामध्ये। आता आपण ह्याची सामानाची तयारी करूया। काढून घेतलेलं आहे सगळं, तयारी करून ठेवले मी कापून वगैरे सगळं। आता मी वाटण करते, आता वाटायला सुरू करते। हे बघा आता खोबरं कापून आपण घेतलेलं आहे, ओला नारळ अर्धी वाटी, त्याला पण धुवून घेतलंय। आणि हे 4-5 पाकळ्याचे लसणाचे आहेत, म्हणजे छोटे छोटे होते, त्याचे सोलून त्याला पण आता आपण ह्याच्यात घेऊया वाटायला। आणि हे कढीपत्ता पण आपण वाटणामध्ये टाकू, का तर कढीपत्ता मुलं खात नाहीत, म्हणून याच्यामध्येच आपण वाटणामध्ये टाकू। हा एक कोथिंबीर आणि हे टोमॅटो पण, आणि हा कांदा कापून ठेवलेला आहे, तो पण आपण ह्याच्यामध्ये घेऊया। आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू आपण आणि याची वाटणाची तयारी करूया आता आपण। हे बघा आता मी वाटण करून घेतलंय। हे बघा माझं असं वाटण झालंय, काही साईडला खोबरं राहिलेलं आहे, तरी ठीक आहे, चालेल, एवढं काय नाही। आता ह्या कढईमध्ये मी हे कालवण बनवणार आहे, कोळंबीचा रस्सा म्हणजे झिंगा। हे आता मी गॅस चालू करते आणि आता ह्याच्यामध्ये मी तेल टाकणार आहे, ह्याला गरम झालं की। आणि हा मसाला आपण फ्राय करून घेऊया चांगला लालसर। हे बघा आता मी ह्याच्यामध्ये ना 2 चमचा तेलाचे टाकते, अजून थोडे टाकते म्हणजे आपलं चमचमीत होईल। आता हे गरम होईल तेल। आता आपण हे तेल गरम झाले, आता ह्याच्यामध्ये आपण हा मसाला टाकूया। ह्याच्यामध्ये ना थोडंसं वाटण राहिलेलं होतं, म्हणून थोडं पाणी टाकते, आपल्याला रस्सा बनवायचा आहे। आणि हे असं पूर्ण एकत्र असं हलवून घेऊया आणि आपण ह्याच्यामध्ये फ्राय करताना टाकूया, जेव्हा आपण हे बनवणार तेव्हा रस्सा। त्याला चांगलं लालसर करून घेऊया। हे चांगला लालसर आता आपला मसाला भाजतोय। आता याच्यामध्ये मी आहे लाल तिखट पावडर टाकणार आहे, मिरची पावडर। त्याला मी जरासा हलवून घेते म्हणजे लालसर होईल हा। हे बघा तुम्ही, काय खोबरं बारीक राहिले मिक्सरमध्ये, च्या भांड्यामध्ये कधी राहतं, हे पिसत नाही व्यवस्थित। हे बघा आता मी याच्यामध्ये लाल तिखट टाकते, हा आमचा घाटी मसाला आहे, खूप तिखट आहे म्हणून जास्त नाही टाकत, ते 2 चमचे टाकते। हे बघू शकता। आता ह्याला पण आपण एकत्र हलवून घेऊया।
बघू शकता एकदम लालसर होतंय आपलं मस्त। आता याला मी चवीपुरतं मीठ टाकते। हळद तर अगोदर आपण त्या मसाल्यामध्ये कोळंबीला लावून घेतलेले आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये जास्त टाकत नाही। आता चवीपुरतं हे मीठ टाकते मी। आता ह्याला पण एकत्र हलवून घेऊया। हे बघू शकता। आणि आपण हा हळद लावलेली आहे तो कोळंबी, हे बघा। आता हिला मी याच्यामध्ये फ्राय करायला टाकते। आता ह्याला पण असं चांगलं फ्राय करून घेऊया आपण। हे बघा, मसाल्यामध्ये ह्याला चांगलं फ्राय करून घेऊया कोळंबीला। हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी आता पाणी टाकते। आता मस्त ह्याला चांगलं भाजून घेतलं आपण। ह्याला बघा, कोळंबी आपली कशी फ्राय होतात हे मसाल्यामध्ये। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूया, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढ्या अंदाजे। हे बघू शकता, कारण आपल्याला ना ग्रेव्ही बनवायची आहे। हे बघा, अजून मी पाणी टाकते ह्याच्यामध्ये, अजून मी पाण्याचा वापर करते। हे बघा, माझी अशी ग्रेव्ही झाली आहे तयार। आता ह्याला चांगली उकळी येऊन द्यायची। जर आपल्याला ह्याच्यामध्ये जर गरम मसाला पण ॲड करायचा असेल तर आपण करू शकतो, पण मला नाही आवडत म्हणून मी नाही करणार आहे। आता मी याच्यामध्ये चांगली ह्याला उकळी येऊन देणार, म्हणजे हे आपली कोळंबी पण आतून शिजेल आणि बाहेरून पण। आता आपण ना पापलेटची तयारी करूया। मी फ्राय करणार आहे पापलेट पण। आता ह्याला झाकून ठेवते, ह्याला चांगली उकळी येऊसपर्यंत झाकून ठेवते। तोपर्यंत आपण पापलेटची तयारी करूया। हे बघू शकता माझा हा पापलेट, हा पण साफ करून घेतलाय आणि याचे तुकडे केलेत बघा मी असे। मला तोंड आवडत नाही म्हणून मी असे कापून घेतले आणि शेपूट वगैरे पण कापलाय आणि असे छोटे छोटे ना याच्यामध्ये मी मसाला भरण्यासाठी एक काप केलेत बघू शकता। हे माझ्याकडे एवढे पीस आहेत, 6 पीस आहेत। या 6 पीसला मी आता तव्यामध्ये फ्राय करणार आहे। त्याच्यासाठी मी आता मसाल्याची तयारी करते, तुम्हाला दाखवते मी मसाला किती काय काय घेते ते। हाय गाईज, आता हे कालवण आपलं उकळी होते म्हणून हा गॅस चालू केलाय। आता इकडेचं कढई मी इकडे घेते, का तर मला तव्यामध्ये हे ना पापलेट फ्राय करायचं आहे, त्यामुळे ह्या साईडला उकळी येऊपर्यंत चांगलं ठेवते। आणि आपण हा गॅस मोठा केलाय, ह्याच्यावर हा तवा ठेवूया, का तर आपल्याला फ्राय करायचा आहे। आणि मी साहित्य काढून घेते, हे बघू शकता ह्या प्लेटमध्ये। हा आमचा घाटी मसाला पण घेते मी ह्याच्यामध्ये, मिरची पावडर, हे तुम्ही बघू शकता माझा असा कोळंबीचा रस्सा झालाय। खाताना पण खूप मस्त लागणार आहे, चपाती बरोबर किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर पण तुम्ही हे खाऊ शकता। आणि मस्त एकदम रबरबीत, चमचमीत आणि झणझणीत गावरान पद्धतीने। बाय, नेक्स्ट टाइम भेटू दुसऱ्या रेसिपी।